18 चेंडू 25 धावांची आवश्यकता। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10। अजून देखील 18 बॉल 25 धावांची आवश्यकता। 8.33 हस्किंग गती आपण पाहू शकतो। ऋतिक असतील दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती रेडी। तर केतन नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आलेत। स्ट्रायकिंग एंड वरती असतील करण। बरोबर 5 मिनिटं जी मात्र लागलेली आहेत। सुरुवात झाली होती ती म्हणजे 18 ला, अर्थातच 3:18 आणि आता वाजलेले आहेत 3:23। 5 मिनिटांमध्ये परफेक्ट षटक कंप्लीट झालंय। अजून देखील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळणं बंधनकारक असेल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे। यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर लॉंग ऑनचा इंटरेस्टेड पाहायला मिळाला। कॅच कंप्लीट झाली आणि अजून एक मोठा धक्का बसतोय जय हनुमान क्रिकेट संघ इताडे संघाला। फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त। फलंदाज करण बॅक टू द पवेलियन। चला बॅट्समन थोडस स्पीडअप करायचंय। जसा फलंदाज बाद होतोय आपण रेडी राहायचंय हे रिक्वेस्ट आहे। फलंदाज पवेलियनच्या दिशेला येत असतो तरी देखील तुमचे बॅटर रेडी नसतात। सो बी क्विक, बी फास्ट अँड बी फ्युरियस। 17 चेंडू 25 धावांची आवश्यकता। नवीन बॅटर मैदानावरती गणेश। पहिल्या फळीतील सर्व फलंदाज बाद झालेत। ओपनिंगला आलेले साहिल आणि करण आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेले रोहन। आता मिडल ऑर्डरला सुरुवात झाली जिथे केतन आणि गणेश अजून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात। जितूचा येणं देखील शिल्लक आहे। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय। डॉट बॉलची होत असताना समाप्ती। समीकरण 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता। विजयाचं हे समीकरण असेल टीम जय हनुमान क्रिकेट संघ इताडे संघासाठी। दुसरीकडे देवरुंगपाडा संघ जो थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय बॅकफुट वरती जरूर आहे, मात्र कमबॅक करत असताना स्लोली बट स्टेडी कमबॅक पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त बॉल। सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी आणि डॉट बॉल पर्सेंटेज वाढवले जात आहेत टीम देवरुंगपाडा संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून। कारण जर पाहायला गेलं मागील 4 चेंडू 2 विकेट आणि 2 डॉट बॉल जे मात्र आतापर्यंत आलेले आहेत। यावेळेस फटका फसलाय डाऊन द बॉल लॉंग ऑफचा फिल्डर धक्का बसलाय। झेल झाली कंप्लीट आणि मैदानावरती अजून एक फलंदाज बाद होत असताना गणेशची खेळी होत असताना समाप्त। गणेश बॅक टू द पवेलियन। 3 चेंडूंपर्यंत तो संघर्ष पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवरती तो संघर्षमय तुटला। अगदी हेच आपण पाहू शकतो कुठेतरी मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाने रिस्की शॉट खेळला आणि त्यामध्ये फलंदाज बाद झाले। तनय नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। एनआट नंबर 6 तनयला आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंडवर। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला केतन पाहायला मिळतील। विकेट डॉट डॉट आणि पुन्हा एकदा विकेट। आता समीकरण 14 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे। 14 चेंडू 25 धावा असं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल। चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी। डॉट बॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 10 ऑन द बोर्ड। मेडन षटक हाताळू शकतील का गोलंदाज ऋतिक हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 2 गडी बाद केलेत आणि त्याच्या समवेत 3 डॉट बॉल फेकण्यात मध्ये त्यांना यश मिळालंय। यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक, विकेट मेडन षटक हाताळणारा पहिला गोलंदाज मिळालाय। ऋतिक आहेत पहिले गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये पहिली मेडन विकेट ओव्हर टाकली आहे। जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। 2 महत्वाचे मोहरे टिपले आणि एकही